तुम्हाला बडतर्फ केलं नसतं तर हे यश निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असतं, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली की वैभव खेडेकर वरचा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. अच्छा, हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ही माझी पहिली निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही सामोरं गेलो आणि या महायुतीच्या माध्यमातून घवघवीत यश या खेळमध्ये मिळालं. 21-0 आम्ही या ठिकाणी निर्विवाद खेड नगरपालिका ताब्यात घेतलेली आहे किंवा लोकांनी आम्हाला ती दिलेली आहे आणि याचा मनस्वी आनंद आम्हाला आहे. खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या माधवीताई बुटाले यांना शुभेच्छा आहेतच आणि निर्विवाद सत्ता देण्यामागचं एकमेव कारण म्हणजे या राज्यामध्ये असलेली महायुतीची सत्ता, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कुशल नेतृत्व, रवींद्र भाऊ चव्हाण यांचं संघटन आणि नितेशजी राणे यांची पाठबळ, त्याचप्रमाणे राज्याचे नेते माजी प्रधानमंत्री आदरणीय रामदासभाई कदम, या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि इथले असलेले मंत्री योगेशजी यांच्या नेतृत्वामुळे इथलं यश हे शक्य झालं आणि आता जबाबदारी खूप वाढलेली आहे. या नगरपालिकेमध्ये विकासाचं एक रोल मॉडेल तयार करावं अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. इकडे आपण पाहिलं तर पहिले ते मनसे आणि आता भाजप प्रवास पाहिला तर मनसेमध्ये तुम्ही काउंटर मेंबर होतात. पण आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काल थोडंसं जाणवलं असेल की आपण हे सगळं करताना की आपल्याला यश मिळालं आहे, त्यामुळे कुठे जाणवलं असेल की आपण केलेली पुण्य आहे. निश्चित गेल्या अनेक वर्षापासून मी खेड वासियांच्या सेवेमध्ये आहे आणि हे निर्विवाद यश प्राप्त करताना महायुतीमध्ये सामोरं जात असताना जरी भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या 3 सीट निवडून जरी आल्या असल्या किंवा 3 सीट जरी असल्या तरी या शहरामध्ये मला माझ्या विचारांना किंवा मला मानणारा वर्ग किंवा भाजपावर प्रेम करणारा सगळा वर्ग या ठिकाणी आहे आणि तो महायुतीच्या पारड्यामध्ये गेल्यामुळे आज संपूर्णपणे ही सत्ता ही महायुतीची आलेली आहे आणि निश्चित मला आनंद आहे की गेल्या अनेक वर्षापासूनची ज्याची किंमत करता येत नाही अशा लाख मोलाची सत्ता लोकांनी मला या ठिकाणी ताब्यात दिली होती आणि उत्तम काम केल्यामुळे हे यश प्राप्त झाले असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. गुरु आणि शिष्य म्हणजे आपण पाहिलं तर गुरु आणि शिष्य म्हणजे पुन्हा ते एकत्र आलेले आहेत, म्हणजे एकलव्यासारखं आहे, काय सांगाल? निश्चित गुरुनी आम्हाला शिकवलेलं आहे की ध्येयाकडे नजर ठेवून त्या ठिकाणी बाण मारत असतो, आजूबाजूला पाहायचं नसतं आणि त्या पद्धतीने माझ्या बाणाचं लक्ष हे बरोबर ध्येयाकडे होतं आणि बरोबर ते ध्येय मी या ठिकाणी गाठलं आणि यश प्राप्त झालं. त्यामुळे गुरुमंत्र माझ्या कानामध्ये होताच आणि तो या ठिकाणी प्रत्यक्षात आपण आणलेला आहे. मला एक सांगा, यश मिळाल्यानंतर आपल्या विजयानंतर मनसेचे काही जुने सभापती आपल्याला फोनवर केले? बिलकुल. जुन्या घरातले सगळेच माझे कौटुंबिक नातं असलेले सहकार्याने या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या. संदीप असं नाव घेता येणार नाही पण अनेक लोक आहेत की ज्यांनी मला फोन केला आणि ते म्हणत होते की आज जर का तुम्हाला बडतर्फ केलं नसतं तर हे यश निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असतं, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली. हे त्यांचं मत झालं. परंतु एक मात्र या ठिकाणी निश्चित आहे की वैभव खेडेकर वरचा विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आणि तो महायुतीच्या भाजपाच्या रूपानं या ठिकाणी पुन्हा माझ्याकडे त्यांनी सूत्र दिली म्हणा किंवा माझ्यावरती विश्वास दाखवला म्हणा आणि निश्चित हे सगळं विश्वास घेऊन मी या ठिकाणी पुढे काम करेन. मनसेमध्ये सर असताना तुम्ही नगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला, त्यावेळेस तुम्हाला कोणतं पाठबळ नव्हतं, स्वतः एका ताकदीने तुम्ही तिथे उभा राहिला आणि त्याच्यानंतर तुम्ही सत्ता निर्माण केली. त्यानंतर तुमच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि तो आतापर्यंत स्थिर अवस्थेत तुमच्या बरोबरच आहे आणि आता महायुतीत आल्यामुळे तुम्हाला ही साथ अजून घट्ट झाल्यासारखी वाटते का लोकांची? निश्चित लोकांच्या अपेक्षा एवढीच आहे की या शहराचा विकास व्हावा, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि यामुळेच एक धडपडणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे इतके दिवस लोक माझ्या पाठीमागे होते आणि तो विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा सार्थकी लागलाय. जसा मनसेचा झेंडा ह्या ठिकाणी मी अबाधित ठेवला तसाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी अबाधित ठेवीन आणि तो पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने 2029ला या ठिकाणी पुन्हा डौलाने फडकेल. पहिल्यांदाच मी ही निवडणूक लढवलेली आहे. याही अगोदर
वैभवजींबरोबर मी काम करत होते, परंतु आता प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलेले आहे नक्कीच. आणि प्रथमच भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आम्ही ही निवडणूक लढवली आणि यात आम्हाला घवघवीत यश मिळालं, याचा आनंद आहे. सर्व मतदारांनी टाकलेला विश्वास आणि वैभवजींनी केलेलं काम असेल किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आपले राणे साहेब यांच्यावर असलेला विश्वास आणि एकंदर खेडचा विकास या दृष्टीने मतदारांचा कौल युतीकडे होता आणि नक्कीच सगळेच आपले उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आनंद नक्कीच आहे. आजपर्यंत मी आपल्या प्रतिकाराच्या सुखदुःखात राजकारणात 25 होतात जवळून पाहिलं राजकारण, पण जेव्हा प्रत्यक्ष मैदानावर उतरलात त्या नेमकं काय वाटलं? हां, म्हणजे तसं म्हटलं तर राजकीय आमचं आयुष्य सगळं जे आहे संघर्षाचंच आहे. म्हणजे प्रत्येक एक नवीन कोणतं संकट दररोज उंबरठे असे म्हटलं तरी चालेल. या सगळ्या ह्याच्यातून ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये उतरतो आणि संकटांना सामोरं जाऊन ज्या वेळेला आपल्याला विजय प्राप्त होतो त्यावेळेला हा नक्कीच एक इतिहास असतो. आणि आहे म्हणजे राजकीय म्हटलं की ही संकटं येणार आणि त्याच्या तयारीत आम्ही नेहमीच असतो आणि पुढेही नक्कीच म्हणजे जरीही या सगळ्या गोष्टी घडून येत असल्या तरीही जनसेवेसाठी आम्ही दोघंही कायम तत्पर असणार आहोत. ज्या वैभवजीने मनसे इथे उभी केली, हां. जिल्ह्यामध्ये उभी केली, कोकण उभी केली, त्याच वैभवजींना त्याच मनसेतून पायउतार केले गेले. हे जेव्हा तुम्हाला कळलं त्यावेळी तुमची नेमकी भूमिका काय होती, तुम्हाला नेमकं काय फील झालं? बघा, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अगदी प्रामाणिक काम केलं होतं आणि प्रत्येक वेळेला त्यांनी एकच विचार केला होता की आपल्या पक्षाचा किंवा आपला पक्ष कशा प्रकारे वाढेल आणि मग त्यासाठी ते कायम प्रयत्नशील होते आणि एकनिष्ठही होते. कारण याही अगोदर त्यांना अनेक पक्षातून ऑफर येत होत्या, पण नाही की ज्या वेळेला आपल्या पक्षाला आपली गरज आहे अशा वेळेला आपण पक्षातून बाहेर पडणं योग्य नाही आहे कायम त्यांनी ठेवलं आणि याच्यावरती ते पुढे पक्षामध्ये काम करत राहिले. जर का त्यांना बडतर्फ केलं नसतं तर आजही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच असते. त्यामुळे नक्कीच वाईट वाटलं की इतके वर्ष आपण ज्या पक्षाचं काम केलेलं आहे आणि त्या पक्षातून ज्या वेळेला आपल्याला बाहेर काढलं जाते असो, पण आताही दिवस चांगले आहेत. चेहऱ्यावरती हर्ष नेहमी असतं, पण अंतकरणातून मनापासून दुःख असं तुम्हाला होतं माहिती. ज्यावेळी सगळ्या गोष्टी घडल्या त्या बंद होती जाऊन ते शांत करून बसले होते, थोडंसं त्यांना ते भावनाही झाले होते. त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती? ॲक्च्युली ते काहीच म्हणजे तसे व्यक्त झालेले नाहीत घरी, कारण त्यांना दाखवलं नाही त्यांनी, पण त्यांना आतून खूप दुःख झालं होतं. म्हणजे काय बोलू हे त्यांना त्यावेळेलाही सुचत नव्हतं आणि आम्ही त्यावेळेला जास्त काही त्यांच्याशी एवढं संभाषण केलं नाही, कारण ज्या परिस्थितीमधून ते जात होते याची जाणीव होत होती. थोडंसं नॉर्मल होऊन दे हाच आम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी विचार केला. त्यानंतर कारण एवढे वर्ष ज्यावेळेला आपण एका पक्षामध्ये काम करतोय आणि अशा प्रकारे ज्यावेळेला बडतर्फ केलं जातं तर नक्कीच दुःख होणार. त्यातून ते हळूहळू सावरले आणि आज आहे उत्तम प्रकारे ते काम करत आहे. याही पुढे चांगलं यश नक्की प्राप्त होईल. राजकारणामध्ये एक नवा संस्था टाकला गेला, आपण बोलतो जातो मी भाजपमध्ये नवा संस्था टाकला गेला. नगरसेवकाचं पहिलं काम कोणतं करणार? तसं म्हटलं तर आता आपल्या इथे बरीचशी कामं चालूच आहेत आणि मुळातच आम्ही विकास या दृष्टीनेच एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त कशा प्रकारे निधी आणता येईल ते बघणारच आहोत आणि रस्त्याची कामं असतील ही खरं तर ह्या आपल्या मूलभूत गरजा झाल्या. रस्ते असेल, पाणी असेल, त्या मूलभूत गरजा झाल्या. त्याहीपेक्षा अधिक महिला सक्षमीकरण कशा प्रकारे होतील, महिला आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे सक्षम होतील त्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर ते सगळं वरिष्ठ ठरवतील आणि आपण युतीमध्ये लढतोय त्यामुळे लढलेलो आहोत. त्यामुळे जो वरिष्ठ निर्णय घेतील तो मला मान्य असेल. नक्कीच त्यांचे आभार. त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहीन आणि कायम तुमचे आभारी राहीन. आम्ही एक सेवक म्हणून त्या ठिकाणी तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जाणार आहोत. त्यामुळे नक्कीच तुमची सगळी कामं होतील आणि तुमची बाजू नक्कीच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू.